आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तांदळाच्या पिठाचे आप्पे। इन्स्टंट अशी रेसिपी आहे। सकाळच्या घाईच्या वेळी किंवा टिफिनसाठी पटकन काय बनवायचं त्यावेळेस तुम्ही असे तांदळाच्या पिठाचे आप्पे करू शकता। आणि परफेक्ट असे जाळीदार आप्पे होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले त्याचं नोटिफिकेशन मिळेल। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। तर इन्स्टंट असे हे आप्पे करण्यासाठी इथं मी बाउल घेऊन त्याच्यामध्ये इथं मी 1.5 वाटी असं तांदळाचं पीठ घेते आहे। तुम्ही कुठल्याही वाटीने मोजून असं हे 1.5 वाटी माप घ्या आणि त्याचबरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी असं बारीक रवा घ्यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल थोडासा मिक्सरमध्ये तो रवा फिरवून घ्या। त्याचबरोबर मी ह्यामध्ये पाऊण वाटी असं दही घालून घेतलं आणि दही घातल्याच्या नंतर आपण रवा आणि तांदळाचं पीठ या दह्यात सांगते अगदी मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर इथं असं हे पीठ छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आहे मी। तर संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी इथं मला 2 वाटी पाणी लागलेलं आहे, पण एकाच वेळी आपण संपूर्ण 2 वाटी पाणी न घालता थोडं थोडंसं करून पाणी घालायचं आहे। आणि ज्याप्रमाणे आपलं इडली डोशाचं बॅटर असतं किंवा इडली डोशांचं पीठ असतं त्याप्रमाणे आपण हे पीठ किंवा त्या कन्सिस्टन्सीवरती हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता त्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी आहे। यापेक्षा पातळ करू नका, नाही तर आप्पे चांगले बनणार नाहीत। त्यानंतर मी याच्यामध्ये घालून घेते आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। त्याचबरोबर एक छोटासा गाजर इथं मी किसून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा अगदी छान बारीक चिरून घ्यायचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये घाला, जसं की तुम्ही याच्यामध्ये ढोबळी मिरची घालू शकता। आणि आता परत एकदा आपण हे छान असं एकजीव करून घेऊ, जेणेकरून छान ते भाज्या एकत्र होतील ह्याच्यामध्ये। तुम्ही हवं तर ह्यात स्वीटकॉर्न घालू शकता। आणि असं हे बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक मी फोडणी घालणार आहे। फोडणीमुळं आप्प्यांना खूप एक वेगळी टेस्ट येते, खूप छान असे आप्पे चवीला लागतात। तर फोडणी करण्यासाठी इथं मी गॅसवरती असं फोडणी पात्र ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे असं तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल इथं चांगलं गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये पाव चमचा अशी उडदाची डाळ घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव चमचा मोहरी घालून घ्यायची। त्याचबरोबर मी यामध्ये घालती आहे 2 ते 3 एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। इथं मी कढीपत्ता अगदी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। थोडासा यामध्ये हिंग घालून घ्यायचा। हिंगामुळं फ्लेवर पण छान येतो आणि पचायला सुद्धा हलके होतात हे आप्पे। आता ही बनवून घेतलेली फोडणी आपण ह्या मिश्रणावरती घालून घ्यायची। त्यानंतर यामध्ये चवीनुसार असं मीठ घालून घ्यायचं। इथं मी साधारण एक छोटा पोह्यांचा चमचा असं मीठ घातलेलं आहे। पाव चमचा इथं मी सोडा घातलेला आहे। तुम्ही हवं तर इनो घालू शकता आणि किंवा तुम्हाला दोन्हीही नसेल घालायचं तर तुम्ही हे पीठ 1 ते 2 तास थोडंसं फर्मेंट करून घ्या। सोड्यावरती मी थोडंसं असं पाणी घालून घेतलं आणि हे मिश्रण आपण एका डायरेक्शनमध्ये चांगलं असं फेटून घ्यायचं। आणि इथं असं हे आपलं आप्प्यांचं पीठ तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण ह्याचे आप्पे बनवायला घेऊ। इथे मी असं गॅसवरती आप्पे पात्र गरम करत ठेवलं। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं ब्रशनी किंवा चमच्याने हे तेल आपण छान असं पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले आप्पे बिलकुलही ह्या आप्पे पात्राला चिकटणार नाहीत। साधारण 1-1 चमचा असे मिश्रण आपण ह्या सगळ्या खाच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। आणि या खाच्यांमध्ये असं हे आप्प्यांचं सारण भरताना शक्यतो सुरुवाती साईडनी करा, कारण का मधल्या खाच्यांना खूप जास्त प्रमाणात आच लागते, ते पटकन शिजले जातात। म्हणून शक्यतो असे साईडचे पहिले भरून घ्यायचे, मग मधले हे खाचे असे आपण भरून घ्यायचे आहेत। आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ते लो ठेवत आपण हे चांगले आप्पे अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवत एका बाजूने आपण आप्पे 5 ते 7 मिनिटांसाठी असे भाजून घ्यायचे। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर इथं आपण बघू शकतो की जो वरचा भाग थोडा सुकलेला आहे किंवा छान ते मिश्रण ड्राय झालेलं आहे। आणि आता आपण सुरी किंवा चमच्याने असे आप्पे उलटून घ्यायचे। अगदी सहज हे आप्पे असे निघून येत आहेत। रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे आप्प्यांना। आणि अगदी त्याच प्रकारे आपण ह्या वरच्या बाजूनी सुद्धा हे आप्पे अशाच प्रकारे छान खरपूस असे भाजून घ्यायचे। वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं।
तुम्ही इथं तेलाच्या ऐवजी तूप वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. इथं सगळे असे आप्पे उलटून घेतल्याच्या नंतर मी यावरती थोडंसं असं तेल सोडून घेतलं, म्हणजे अगदी छान खरपूस असे आप्पे भाजले जातील. आणि परत 5-1 मिनटं झाकण ठेवून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच आप्पे हे भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकता की दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे अगदी छान मी खरपूस असे भाजून घेतलेले आहे. तर असे तयार करून घेतलेले आप्पे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अगदी ह्याच प्रकारे आपण बाकीचे आप्पेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत. तर इथं असे आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. मस्त जाळीदार हे आप्पे झाले. त्याचबरोबर चवीलासुद्धा खूप मस्त लागतात हे आप्पे. त्याचबरोबर इथं मी हिरवी चटणी केलेली आहे. या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. मला कमेंट करून सांगा की तुम्ही रेसिपी ही ट्राय केल्याच्या नंतर कशी झाली ती. सबस्क्राईब देखील करून घ्या नवीन असाल तर. पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.